गेल्या हप्त्यात पाऊस झाला ना, तर बघा किती छान असे दोडके आपले आलेले आहेत. कारण उन्हामुळे इतका वेळ सुकून गेला होता ना तो. 2-2, 3-3 टाईम पाणी टाका तरी पण त्याला अशा म्हणजे कळ्या फुलं लागायची पण गळून जात होते. तर हे 8च दिवस झाले तर बघा इतके छान असे दोडके लागलेले आहे आणि खूप सारे लागलेले आहे. पण याला खूप असा नाजूक आणि कवळा वेल असतो ना, ते मोडतो म्हणून मी असं जास्त नाही उचकलं. आणि मी त्याला आहे ना, पावसाच्या आधी त्याला ना कांद्याचे टल्पर वगैरे भरपूर असं जे खत होतं ना आपण केलेलं आणि त्या दिवशी केलेलं खत पण टाकलेलं आहे. आणि गोमतराची फवारणी वगैरे केलेली आहे मी त्याला. म्हणजे कीड वगैरे सगळं गेलेलं आहे आणि इतके छान आता पाऊस झाल्यानंतर आपले दोडक्याचे वेल झालेले आहे आणि 25-30 दोडके या छोट्याशा वेलाला लागलेले आहेत. पण ते काय होतं ना, असं हे करायला गेलं ना, तर जे आगरी असतात ना त्याच्यावाल्या जे शेंडा असतो कोवळा ते मोडून जातो म्हणून मी जास्त हे नाही केलं. असं नाही का बाजूला पानं नाही केले मी. तर असे बघू शकता खूप सारे असे दोडके लागलेले आहेत. आणि खरंच ना पावसाचा फरकच असतो. आपले गुलाबसुद्धा पावसामुळे किती ते म्हणजे 8 दिवसातच पूर्ण असे कोमं वगैरे दिसून यायला लागलेले आहेत. तर बघू शकता छान असे दोडके आपले आता लागलेले आहेत. इथून पुढे भरपूर सारे भेटणार आहे. आणि मस्त जसे आपण वांगे तोडत होतो ना, एक मोठी पाटी भरून, तसे आता दोडके पण तोडणार आहोत. तर बघू शकता इतके छान कवळे दोडके लागलेले आहेत. हे जे वर आहे ना, तेच मी तुम्हाला दाखवलेले आहे. कारण काय होतं, आपण आत म्हणजे याच्यात हे केलं ना वेलात, तर जास्त तरी अशा आगारे असतात ना, ह्या मोडून जातात म्हणून. तर बघू शकता खूप कवळ्या असतात ना, त्या लगेच तुकडा पडून जातो आणि मग काय उपयोग नाही, सगळा वेल कामातून जातो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे हे नाही केलं. पण भरपूर सारे छान असे दोडके लागलेले आहेत. खरंच खूप छान वाटलं. म्हटलं चला व्हिडिओ करावा. आणि आपण तर आता रोजच व्हिडिओ टाकणार आहोत, कारण आता पाऊस पडायला लागलेला आहे आणि आपले शेतीचे आणि गार्डनचे दोन्ही कामे चालू झाले आहेत. आणि तुम्ही बघू शकता या अशा थोडंसं आपण मोकळं करून दिलं ना, की अजून त्याच्या मुळाला हवा वगैरे लागते. आणि असं प्लास्टिक वगैरे असतं तर ते काढून टाकायचं. आणि व्यवस्थित जर काळजी घेतली ना, ते काय झालं आहे ना, एकाच ठिकाणी आहे ना 5-6 झाडं आहेत. आणि असे ते कळत नाही त्याचं बुडकुड आहे, पण मोगम आपलं खत वगैरे मी टाकून देत असते. साईडने माती वगैरे उकरून देत असते, म्हणजे पाणी जेणेकरून पाण्याचा निचरा ना छान होतो. तर बघू शकता इतके छान असे आपले आता दोडके आलेले आहेत. आणि वांगे पण आपण जे पहिले जे वांगे होते ना, ते उन्हाळी वांगे मी केले होते, पण ते नाही एवढे जमले आहेत अजून. आता काय माहिती पाऊस पडल्यावर जमते का काय. पण जे पहिले वांगे होते ना, ते कट केले होते मध्ये, तर ते सुद्धा इतके छान फुटलेले आहे ना, मी तुम्हाला ते पण दाखवेल. तर अशा प्रकारे चाळे पण आपण थोडेसे मोकळे करून घेतलेले आहे. आणि खत वगैरे देऊन ना ते पाणी त्याच्यापर्यंत पोहोचलं ना, की बस मग खताचं कितीकच छान येतात ना. आता अजून ते मोठे झाले मी तुम्हाला दाखवेलच. भरपूर सारे असे दोडके आणि आपल्याला आता वांगे पण येणार आहे. तर कसं वाटले दोडक्याचा वेल आणि दोडके ते पण नक्की सांगा. आणि म्हटलं आता इथं लय नाही आहे, कोबू वगैरे आता काढायला आलेले, पुढच्या हप्त्यात काढून घेऊन इथे दुसरं काहीतरी लावायचं आहे. तर त्यासाठी आपण खत वगैरे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. तर आता काही एक गट्टा काढून घेऊ आणि नंतर इथे दुसरं काहीतरी लावून देऊ. आणि मिरच्या तर काय, मिरच्याला पण फुलं आहेत, पण आता काय माहिती कशा येतात त्या. हे बघा अशा प्रकारे फुलं आहेत मिरच्याचे. तर आपले सगळं माळवं आता घरीच होणार आहे तयार. आणि वांगे तर आहेच तुम्हाला माहिती आहे. आणि आपण पालक वगैरे पण टाकणार आहोत, पण हे मोठाले पाऊस होऊन गेल्याशिवाय नाही. कारण मोठाल्या पावसात ते झोडपून जातात ना, म्हणजे आणि माती वगैरे सगळी होऊन जाते. आपण काय कुंड्यात वगैरे नाही लावणार, असंच जमिनीवरच लावणार आहोत. त्यामुळे तर हे बघा, हे कट केलेले वांगे किती छान फुटलेले आहेत, एकदम मस्त. आणि फुलं पण लागलेले आहेत त्याला. तर बघा कोणी म्हणाल काय कट केलेलं वांगं परत फुटलेलं आहे, असं वाटतं नवीनच रोप आहे. इतकं तजेलदार पानं वगैरे आहेत त्याचे. तर खूप छान असे आता हे कट केलेले वांगे पण फुटलेले आहेत आणि त्याला फुलं पण लागलेले आहेत. नंतर त्याला वांगे पण लागणार आहेत. तर परत आपले वांग्याचे चालू होणार आहेत. तर काय बघू शकता तुम्ही, जमीन आपण एकदम व्यवस्थित करून घेतलेली आहे आता नवीन भाजीपाला लावायसाठी. आता फक्त अजून थोडी पावसाची वाट बघायची आहे. कारण आता बघू, हे बघा अशा प्रकारे आता त्याला नवीन फुलं आणि नवीन कळ्या आणि छोटे वांगे पण लागलेले आहे. बघू शकता तुम्ही, वांगं पण आहे. छोटेसं आहे अजून. आता झालेत, मध्ये वांगे नव्हते ना, तर खरंच म्हणजे आम्ही विकत पण नाही आणले. मग वांगे नव्हते तर, घरचे वांगे नव्हते तर विकत पण वांगे नाही आणलेले. तर हे असे फुलं वगैरे लागलेले आहेत, त्याला कळ्या लागलेल्या आहेत. आता छान वांगे, दोडके आणि आता आपलं परत भाजीपाला निघायला चालू होणार आहे. तसं उन्हाळ्यात बी आपलं काही फेल नाही गेलं. फ्लावर होता, कोबू होता, मिरच्या होत्या, कधीतरी वांगे होते, भेंडी होती, गवार होती. भाजीपाला आपला टळायलाच नाही आहे त्यामुळे. तर आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये छोटासा भाजीपाला आहे बघा. अशा प्रकारे किती छान असे फुलं लागलेली आहेत त्याला. तर हे पांढरे वांगे आहे, तुम्हाला तर माहिती आहे, गावरान.
तर अशा प्रकारे फुलं लागले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काल थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून बरेच जणचे व्हिडिओ बघण्यात नाही आलेले. तर ते पण मी आता बघणार आहे आणि छान छान अशा कमेंट मी पण करणार आहे, तुम्ही पण करत जा. आणि असेच व्हिडिओ तुम्ही पण टाकत जा, मी पण टाकते. छान छान आपलं चॅनल चालू राहणार आहे. छान छान असे व्हिडिओ येणार आहेत. फुलं म्हणा किंवा भाजीपाला म्हणा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. किती छान फुलं आहे.